महिला घरामधून केला जाणारा एखादा लघु उद्योग करण्यासाठी इच्छुक असतात. त्यासाठी शिवणकाम हा योग्य पर्याय महिलांसाठी उपलब्ध असतो. त्यामुळे राज्यातील महिला शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या शिवणकाम योजनेअंतर्गत शिवणकामाचा लाभ मिळवतात. त्यांच्याकडे याबाबत प्रमाणपत्र देखील असते, परंतु शिलाई मशीनची किंमत जास्त असल्यामुळे खरेदी करणे शक्य नसते. त्यामुळे त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी इतरांकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील गरजू महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने योजना सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 100% अनुदानावर महिलांना शिलाई मशीन मिळणार आहे. यासाठी आपली पात्रता काय आहे, कोणते कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघा. आणि तसेच मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करता यावा, जेणेकरून ते स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील. आता मित्रांनो, अटी व शर्ती जाणून घेऊया. केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्जदार महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलेचे वय 20 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. वय वर्ष 40 वरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महिलांनाच देण्यात येईल. राज्यातील पुरुषांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखापेक्षा जास्त नसावे. अर्जदार महिलेकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा व अपंग महिलांना प्राधान्य देण्यात येईल. केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या शिलाई मशीन वाटप योजनेअंतर्गत अर्जदार महिलेने लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. सरकारी नोकरीत कार्यरत महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्जदार महिला विधवा असल्यास महिलेला अर्जासोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्जदार महिला अपंग असल्यास अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला मोफत शिलाई मशीनचा लाभ दिला जाईल. अर्जदार महिलेने खोटी माहिती देऊन अर्ज केला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेमधून रद्द केले जाईल. आता मित्रांनो, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे हे जाणून घेऊया. आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी पुरावा, विजेचे बिल, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, पासपोर्ट आकाराचे फोटो, बँक खात्याचा तपशील, महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र, कुटुंबाचा उत्पन्न दाखला. आता मित्रांनो, अर्ज कुठे करावा हे जाणून घेऊया. अर्जदार महिला जर ग्रामीण भागातील रहिवासी असेल तर आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात महिला सशक्तीकरण विभागात जावे लागेल. तसेच महिला शहरी भागातील रहिवासी असल्यास आपल्या जवळच्या महानगरपालिका कार्यालयात महिला सशक्तीकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. आणि हा अर्ज घेऊन त्याला व्यवस्थितपणे भरून आणि सर्व आवश्यक कागदपत्रे त्याला जोडून हा अर्ज तुम्ही जेथून घेतला आहे तेथेच जमा करायचा आहे. त्यानंतर या अर्जाची छाननी होईल आणि तुम्ही जर या योजनेसाठी खरंच पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. आणि तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.